आता आपण जाऊया ट्रेन पकडूया डायरेक्ट आता सावड्याला. चला कोकणात जायचं, कोकणात चला. सीट आहे तर आम्ही आलेलो आहे दिवा पॅसेंजरमध्ये. ट्रेन आल्यामध्ये सोडायला मी दिव्याला आलो होतो आणि आता आम्ही चाललोय गावाला. मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आता आलो आहे आपण दिव्याला. इकडे बघा माझा मित्र आहे अमित आहे आणि इकडे किरण बघा भाऊ आहे. आणि आम्ही आता गेलो होतो बघा तिकडे घरात गेलो होतो. घरात जाऊन आलो आता आपण दिवा गाडीला जायचं आहे, बसायचं आहे. तर चला आता आपण दिवा गाडीला जाऊया. चालू आहे अमित पाठी बघ. हां आता आपण तिकीट काढतोय. आता आपण जाऊया ट्रेन पकडूया डायरेक्ट. चला मित्रांनो आता आम्ही चाललो आहे गाडीत बसायला. तर बघा भावाला इकडे सोडायला आणि इकडे अमित आहे. हां हे बघा. तर आता आम्ही चाललो आहे आता सावड्याला. चला कोकणात जायचं, कोकणात चला. आता दिव्याला आलं बघा इकडे या साईडला बघा पूर्ण हे बघा स्टेशन आहे इकडे. आणि इथून आता आपण डायरेक्ट जाऊया. चला कल्याणसाठी गाडी लागलेली आहे. तर चला आता आपण जाऊया. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला आणि आपल्या गाड्या सिग्नल लागलेल्या आहे बघा. हां गाड्या सिग्नल लागलेल्या आहे बघा. तर मित्रांनो बघा आता आपण पाऊस बारीकच आहे. आज पाऊस थोडा कमी आहे इकडे. आता आपण दिव्यामध्ये आहे. आता आपण चाललेलो आहे किरण वगैरे बघा चालून पुढे चालू बघा. तर मित्रांनो आम्ही आता दिवा स्टेशनला आलेलो आहे. आल्यानंतर बघतो इकडे गाडी पूर्ण खाली आहे अजून. गाडीला गर्दी वगैरे कमी आहे बघा. तर आपण जाऊया आपण. गाडी आहे किरण आल्यामध्ये सोडायला मी दिव्याला आलो होतो आणि आता आम्ही चाललोय गावाला. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. त्या गाडी गर्दी कमी आहे, खूप रिकामी गाडी वगैरे. तर मित्रांनो फायनली आपण बसून घेतलेलं आहे. गाडी आहे ना पूर्ण खाली होती आणि आता आपण गाडी चालू झालेली आहे बघा. तर मित्रांनो चला स्टेशनचं नावच गेलं आहे.
मित्रांनो बघा आता मी बसलो आहे ट्रेनमध्ये. तर आता आपण खेड आलेले बघ. आपण बसमध्ये बसलेलो आहे चिपळूणला जाण्यासाठी. बघा अजून बसमध्ये कोण जास्त आलं नाही. आता आपण स्टेशनला उतरलो होतो. आता बस सुटलेली आपली. तर आता आपण चाललो आहे चिपळूणला. आता वाजलेले आहेत 12 साडेबारा वाजलेले आहेत. तर आता आपण गाडीतून उतरलो आहे आणि आता चिपळूण स्टेशनला आलो आहे. बघा एकदम कोणच नाही, एकदम सामसूम आहे पूर्ण एकदम. आता जस्ट आलेलो आहे आपण गाडीतून बसमधून उतरून. तर बघा पाऊस पण थोडाफार होता, आता कमी झाला आहे. आता आपल्याला सकाळची गाडी डायरेक्ट. तर बघूयात आपण थांबूया इकडेच. तर मित्रांनो बघा आता आपण सावर्ड्यामध्ये आलेलो आहे. चिपळूणमधून सावर्ड्यामध्ये आलेलो आहे आणि सावर्ड्यामध्ये थोडं काम होतं. तर आता बघा रात्रीचं आपण आलो होतो. आता 6 वाजलेले आहेत. तर आपण आलेलो आहे सावर्ड्यामध्ये. तर सावर्ड्यामध्ये आपण थोडं काम होतं त्यामुळे आपण सावर्ड्यामध्ये उतरलो आहे. बघा सावर्डा खोतवाडी आणि इकडे ह्या साईडला इकडे बाजारपेठ आहे. बघा पूर्ण रोड खाली आहे एकदम. सकाळी 6 वाजलेले आहेत एकदम. म्हणजे आपण बसमधून डायरेक्ट इथं उतरलेलो आहे कारण इथं काम होतं. खूप मस्त वाटतं बघा वातावरण वगैरे सकाळचं. आता आपण इथे बसलेलो आहे कारण अजून दुकानं वगैरे काही उघडली नाहीत. तर आपल्याला हार वगैरे किंवा असं काही गोष्टी घ्यायच्या आहेत. तर त्याच्यामुळे आपण दुकानं वगैरे काही उघडले नाहीत त्यामुळे आपण बसलो आहे. आपण 5:30ला सावर्ड्यामध्ये आलो होतो. त्यानंतर आता बघतो आहे समोर एक पण दुकान उघडलेत नाही. पूर्ण दुकान वगैरे बंद आहेत. आपण बस स्टॉपला बसलेलो आहे सावर्ड्यातल्या. थोडं वाट बघतो आहे दुकानं कधी उघडतात काय. तर दुकानं उघडल्यानंतर आपण खरेदी वगैरे करू. बघूया काय काय घ्यायचं आहे ते. तिथून आपण डायरेक्ट घरी जाऊ. मित्रांनो आता बघा आपण चाललेलो आहे नारळ घ्यायला जायचं आहे. नारळ घेऊन झालं की थोडं सामान घेऊया त्याच्यानंतर आपण घरी निघूया. तर बराच टाईम झाला आहे आपण इकडे सावर्ड्यामध्ये आहे कारण दुकान नव्हती उघडली. लवकर आलो होतो 5:30ला आलो होतो आपण. तर दुकानच नव्हती उघडली त्यामुळे आपण थांबलो होतो. आज दुकानं थोडीफार उघडलीत. तर आपण सामान थोडं घेऊया आणि जाऊ घरी. चला तर मित्रांनो बघा आता गाडी भेटलेली आम्हाला. गाडी आलेली आहे आता. तर मित्रांनो आपण डेरवनच्या पुढे आलेलो आहे आणि आपण बसमध्ये बसलेलो आहे आणि हे आता नजारा बघा खूप सुंदर असतं.
मित्रांनो आता आपण आलेलो आहे गाडीतून उतरलो जस्ट आता घरी चाललो आहे बघा. हे सामान वगैरे आता पूर्ण आपल्या पप्पाने घेतलेलं आहे, बाकीचं सामान मी घेतलं आहे बघा. झालं कारण 12 वाजता उतरलो, त्याच्यानंतर मग थोडं सामान वगैरे घेतलं सावड्यावरती सगळं सामान वगैरे घेऊन नंतर घरी आलो नंतर मी पूर्ण दाखवलं नाही कारण फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली आणि भाकरी वगैरे खाल्ली कारण काहीच खाल्लं नव्हतं नाही का, त्याच्यामुळे मी सगळं खाल्लं वगैरे सगळं आणि फ्रेश वगैरे झालो. आणि मी बोलो आत्ताच जरा मग भारी वाटलं जरा नाही का, म्हणजे काय खाल्लं पण नव्हतं कारण ते सगळे काम वगैरे होतं, सगळं सामान वगैरे घ्यायचं होतं आपल्याला, त्यामुळे सामान वगैरे सगळं घेऊन झालं. त्याच्यानंतर आपण पूर्ण आता आंघोळी वगैरे करून पूर्ण रेडी एकदम मस्त फ्रेश झालेलं आहे. तर मित्रांनो ती व्हिडिओ कशी वाटली ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय, टेक केअर, चला बाय बाय.